अमरावतीत नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राणा दाम्पत्य आता एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे। युवा स्वाभिमानचे नेते रवी राणा यांनी भाजपला युतीचा प्रस्ताव पाठवलाय। युती न झाल्यास आम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढू अशी भूमिका युवा स्वाभिमान पक्षाने घेतलेली आहे आणि दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा इशारा दिलाय। युवा स्वाभिमान पार्टीच्या नगर परिषद आणि नगरपंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आमची बैठक या ठिकाणी आज संपन्न झाली आणि या बैठकीत ही खरी गोष्ट म्हणजे आम्ही महायुतीत होतो, महायुतीत आहोत आणि महायुतीत राहू। ही निवडणूक आहे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची। या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता अतिउत्साही कार्यकर्ता आहे। आमची पूर्ण नगर परिषद नगरपंचायतची आमची तयारी झालेली आहे। आम्ही युती संदर्भातचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे दिलेला आहे। सन्मानपूर्वक युती जर झाली तर आम्ही युतीतच लढू। त्या कारणाने तरी त्याही व्यतिरिक्त जर युती नाही झाली तर ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची तयारी आहे। आमची भारतीय जनता पार्टीने गेल्या वेळी एकहाती सत्ता अमरावतीमध्ये मिळवलेली होती। 45 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले होते आणि आता देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशात, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये राज्यात जे गतिमान सरकार आहे, या सरकारचा लाभ हा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला पुन्हा स्थानिक स्तरावर पण मिळणार आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पूर्ण क्षमतेने स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेत आहे।